हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आता सध्या आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ महिन्यामध्ये तळण करण्याची पद्धत आहे। तळण करणं म्हणजे काय, तर तळणीचे पदार्थ करण्याची पद्धत आहे। तर बऱ्याच घरांमध्ये पुऱ्या होतात किंवा चकल्या किंवा इतर बरेच तळणीचे प्रकार होतात। तर आज आपण ना स्पेशल आहे ना एक अशीच तळणीची रेसिपी करणार आहोत। त्या रेसिपीचं नाव आहे शेंगदाण्याची पुरी। आता काय होतं की आषाढ तळण म्हणजे काय, तर का केलं जातं ह्याच्या पाठीमागे ना एक कारण आहे। आषाढ महिन्यामध्ये ना मस्तपैकी पाऊस पडत असतो आणि त्यावेळेला आपल्याला काहीतरी असं छानपैकी तळलेलं असं चमचमीत खावंसं वाटतं। आणि आता लवकरच श्रावण सुरू होणार आहे, मग त्यावेळेला थोडंसं सात्विक अन्न आपण करतो किंवा मग व्रतवैकल्य असतात, बऱ्याच जणांचे चातुर्मास असतात, त्यावेळेला कांदा लसूण सोडतात बरेच जण, किंवा मग नैवेद्य असतो, उपास असतात। सो आषाढ संपायच्या आधी नक्कीच ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा। शेंगदाणा पुरीसाठी ना आपल्याला एका मिक्सर मध्ये पाऊण वाटी आपण आहे ना हे भाजून साल काढून घेतलेले आहेत शेंगदाणे, ते घेऊया। 2 चमचे तीळ, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, 2 ते 3 चमचे लाल तिखट, किंवा तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल। आता आपण हे मिक्सचर ना सगळं बारीक करून घेऊया। आपण हे मिक्सचर बारीक केलेलं आहे, पण आपल्याला असा छानपैकी ओलसर गोळा करायचा आहे, त्यासाठी मी इकडे 2 चमचे तेल टाकतेय। आता परत एकदा आपण मिक्सर लावून त्याचा छानपैकी गोळा करून घेऊया। आपण मिक्सर मध्ये खूप मस्त असा हा गोळा करून घेतलेला, असा ओलसर झालेला आहे छान। आता शेंगदाण्याच्या पुरीसाठी आपल्याला पीठ मळायचंय, त्यासाठी एका बाउल मध्ये आपण 2 वाट्या गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक घेऊया, अर्धी वाटी डाळीचं पीठ, 2 चमचे बारीक रवा, अगदी पाव चमचा साखर, अंदाजे मीठ, अर्धा चमचा ओवा, आपण असं ना हातावर क्रश करून टाकूया, पाव चमचा हिंग। आता हे कोरडं मिक्सचर आपण सगळं मिक्स करून घेऊयात। आधी आपण कोरडं मिक्सचर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण हे जे गोळा केला होता दाण्याचा आणि लसणाचा वगैरे, तो आपण सगळं ह्याच्यात काढून घेऊया। आता आपण हे सगळं ना मिक्स आधी करून घेऊयात, म्हणजे काय होतं की यांना छानपैकी पिठाला हे सगळं मिक्सचर लागतं। आपण हे छानपैकी मिक्स केलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून आपण घट्ट गोळा मळून घेऊयात, कारण पुऱ्यांचं पीठ जे असतं ते घट्ट असतं, यासाठी आपण पीठ इतकं छान घट्ट मळून घेतलंय। आता त्यात ना 1 चमचा आपण तेल टाकूया आणि छानपैकी परत एकदा मळून घेऊया। तेलाने आपण ग्रीस करून घेतलंय, मळून घेतलेलं आहे। आता 15 मिनिटं आपण हे झाकून ठेवूयात मुरण्यासाठी। 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं पीठ छान मुरलेलं आहे। आता आपण ना पुऱ्या करायच्या आधी छानपैकी मळून घेऊयात एकदा। आपण मळून घेतलेलं आहे आणि आता आपण पुऱ्या लाटायला घेऊया। आपण आता ना या बोर्डवर आहे ना लाटून घेणार आहेत पुऱ्या। तर मी एक मोठा गोळा घेतलेला आहे, आपण आता याची मोठी पोळी आधी लाटून घेऊया। आपण मोठी पोळी लाटून घेतलेली आणि मीडियम लाटून घेतली, फारही पातळ नाही फारही जाड नाही। आता आपण वाटीच्या साहाय्याने ना आपण पुऱ्या कट करून घेऊया। अशा पद्धतीने आपण बाकी सगळ्या पुऱ्या अशा लाटून घेऊया। तेल छान तापलंय, आता आपण ना 3 पुऱ्या ह्याच्यात टाकून घेऊया। पुऱ्या ह्याच्यात न सोडल्यावर असं थोडंसं आपण तेल ह्याच्यात हे करून घ्यायचं आणि लगेच उलटायच्या। तेल तापल्यामुळे तुम्ही बघू शकताय की आपण उलटल्यावर या साईडनी इतक्या छान खमंग तळल्या गेल्या। आता हार्डली 5 ते 10 सेकंदात आपण आहे ना पुऱ्या परत आहे ना उलटून घेऊया। एक 10 सेकंद झालेत, आपण आता चेक करूयात। येस, दुसऱ्या साईडनी पण मस्त खमंग तळल्या गेल्या। आता आपण पुऱ्या छानपैकी तळून काढून घेऊया। तुम्ही बघू शकता इतक्या छान खमंग आणि एकदम छान तळल्या गेलेल्या आहेत आणि टम्म फुगल्या सुद्धा आहेत। अशा प्रकारे आपण बाकी सगळ्या पुऱ्या तळून घेऊया। तर फ्रेंड्स, मस्त असं आषाढी स्पेशल शेंगदाणा पुरी आपली तयार आहे आणि ती छानपैकी आपण सर्व करून घेतलेली आहे आणि या पुऱ्या जवळजवळ 3 ते 4 दिवस छान टिकतात।